नमस्कार मित्रांनो, मी आहे सहयोग माडिक, तुमचा मराठी व्हिडिओ सोबत आहे माझा मित्र राज ब्लॉग ना। माय चैनल राज ब्लॉग, तो सहयोग भाई का चॅनल को लाईक सबस्क्राईब करो। तर या मित्राचा पण एक युट्यूब चॅनल आहे हा, म्हणजे याने आता सुरू केलंय आणि याचे सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओ याचे भरपूर व्हायरल होतात आहे। त्याचे शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा, भरपूर छान बनवतो। तर आपण सध्या आहोत ग्रँड रोड स्टेशन। आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ना, त्या ठिकाणाचं नाव आहे मिनी बना। ही टॅक्सी आम्ही पकडतोय। जर तुम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरलात ना, तुम्हाला टॅक्सी भेटेल। ऑटो इकडे नाही चालत, टॅक्सी भेटेल। टॅक्सीची प्राइस काय आहे तर आपण या टॅक्सीमध्ये जातोय। प्राइस वगैरे काय आहे ते तुम्हाला सांगतो। जे ड्रायव्हर होते ते 1975 पासून टॅक्सी चालवत आहेत। ग्रँड रोड स्टेशनला उतरला तर टॅक्सीचा जो भाडा आहे तो मीटरवर आहे। 50, 60, 70 पर्यंत तुमचा ऍव्हरेज टॅक्सीचा भाडा जाईल। तर आपण जाणार आहोत मिनी बनारस, तर त्याला बाणगंगा असं पण बोललं जातं। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। आणि जे पण नवीन सबस्क्रायबर आहेत प्लीज त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय तुम्ही ऍक्च्युअली काय करता, व्हिडिओ बघता तेवढ्या पुरता बघता आणि पूर्ण बघत नाहीये। ऑफकोर्स ते माझ्या कंटेंटवर डिपेंड असेल। माझा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही बघता, नाही तर नाही बघत। तर मी प्रयत्न करेन चांगला कंटेंट द्यायचा, तुम्हाला प्रयत्न करेन। ओके, तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत स्पॉटला। तर तुम्हाला इथे आम्ही टॅक्सीने उतरलोय, ठीक आहे। आणि हा वाळकेश्वरचा एरिया आहे आणि समोरच तुम्ही उतरला तर समोरच तुम्हाला जय मल्हारचं मंदिर दिसेल। बघा, हे जय मल्हारचं मंदिर आहे छोटंसं। तिथून हा एक रोड गेला, ह्या रोडने आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, ह्या गल्लीतून तुम्हाला जायचं सरळ। ही जी गल्ली गेली ही गल्ली तुम्हाला पोहोचवेल त्या स्पॉटला, ज्या स्पॉटला आपण चाललोय। गल्ली आहे, जसं तुम्हाला मी बोललो जय मल्हार म्हणून मंदिर आहे। तर ह्या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं। हा वाळकेश्वरचा एरिया आहे, भरपूर जुना एरिया आहे। जर तुम्ही बिल्डिंग्स इकडचे बघणार ना, भरपूर जुन्या बिल्डिंग्स आहेत त्या, ज्या वाळकेश्वर सारख्या एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आणि हा स्पॉट आहे बघा, समोर लिहिलंय बाणगंगा म्हणून, बाणगंगा रोड। तर हा रोड आहे, भरपूर जुना प्लेस आहे। जर तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला मिनी वाराणसीचा फील आहे। जे बिल्डिंग्स वगैरे बघता ना तुम्ही, या सगळ्या जुन्या बिल्डिंग्स आहेत बघा। तिकडे पण एक कौलारू घर आहे, जे तुम्हाला मुंबईमध्ये क्वचितच बघायला भेटेल कौलारू घर। ते बघा समोर, आय थिंक ते भरपूर जुनं घर आहे। तुम्ही आलात ना, तुम्हाला एक मंदिर दिसेल, श्री जगन्नाथ महादेव टेम्पल म्हणून। त्याची काही इथे माहिती लिहिलेली आहे। 1858 पासून हा मुंबईमध्ये जुना मंदिर आहे। आणि बघा, हा इकडे हा मंदिर आहे, जातानाच तुम्हाला दिसेल रस्त्यामध्ये। तर याचं काम चालू आहे मंदिराचं, आता आय थिंक बंद आहे। छोटंसं मंदिर आहे आणि तिकडे पण एक छोटंसं टेम्पल आहे त्या साईडला, ते बघा तिकडे। मित्रांनो, नक्की इकडे व्हिजिट मारा। तुम्हाला मी 100% सांगतो की तुम्हाला वाराणसीचा फील होईल। जे वाराणसीला जे पण पब्लिक गेले तिकडचा फील इकडे तुम्हाला येईल। कारण हिची गल्ली जाते ज्या स्पॉटला, आणि इकडे खूप शांतता आहे, भरपूर शांतता आहे। इकडे एक छोटंसं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर म्हणून। तर इकडे तुम्हाला मंदिर, छोटे छोटे मंदिर बघायला भेटतील। आय थिंक हे बंद आहे आता। आणि जसं तुम्हाला बोललो मिनी वाराणसी, तर हा तो स्पॉट आहे। तर जाऊया आपण। बघा, इकडे पुजारी बसलेत। राम भगवान, लक्ष्मण भगवान आए थे, सीता यहाँ पे लक्ष्मण भगवान सीता माता आए थे। अच्छा, और ये कितना पुराना है ये? बहुत जुना है। तभी भी कितना था? 5000 साल पहले। 5000 साल पहिले का ये। बघा, तर मित्रांनो आपण मेन स्पॉटला पोहोचलेलो होते। बघा, छोटी छोटी मुलं पोहतात आहे। स्पॉट आहे बाणगंगा म्हणून, सुंदर प्लेस आहे, नक्की व्हिजिट मारा। आणि इकडे तुम्ही बघणार ना, छोटे छोटे ऍक्च्युली घरं आहेत, इथे लोक राहतात पण। आणि बघा, तिकडे पण छोटी छोटी घरं आहेत, म्हणजे जुनी घरं आहेत, जी बॉम्बेमध्ये तुम्हाला वाळकेश्वरला आलं तर तुम्हाला बघायला भेटतील। आणि हा भरपूर फेमस प्लेस
आता होतोय, कारण युट्यूबर आहे ना, ही जागा एक्सप्लोर करायला त्या लोकांनी सुरू केलं, जे पण युट्यूबर आहेत, हिंदी म्हणा मराठी म्हणा. माणूस तिकडे पोहोचतोय, थोडं जवळून दाखवतो तुम्हाला. किती सुंदर जागा आहे मित्रांनो, नक्की विजिट मारा ह्या स्पॉटला, नक्की विजिट मारा. बघा ही मुलं पोहतात आहे इकडे. ओके, तर मित्रांनो हा खूप सुंदर स्पॉट आहे आणि बघू शकता इकडे सगळी बदकं आहेत. ओके, तर मित्रांनो हा पाठीमागे तुम्ही जागा बघू शकता. ही ह्याच स्पॉटला मुंबईचा मिनी वाराणसी सुद्धा बोललं जातं. माझा मित्र आहे राज म्हणून, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण काही ह्या स्पॉट बद्दल माहिती आहे, तो सांगेल तुम्हाला. हेलो गाइस, मेरा नाम है राज. तो मैं आपको समझाना चाहता हूँ कि बाणगंगा कैसे बनी थी. तो जैसे कि राम जी के टाइम पे था कि राम जी वनवास के टाइम निकले थे, तो राम जी निकले थे वहाँ से, तो यहाँ आते आते उनको टाइम हुआ था. तो मुंबई जब ये इधर साइड आए थे तो उन्होंने सीता माता को प्यास लगी, तो लक्ष्मण जी ने क्या किया, बाण उठा के यहाँ मारा जमीन पे, तो पानी निकला थोड़ा सा, तो सीता जी ने अपना पानी का प्यास बुझा के ख़त्म किया. तब से ये एक स्पॉट बन गया था, मतलब पानी का एक जगह बन गया था तालाब. तब से पब्लिक यहाँ पे आना शुरू की थी और गांव के भी लोग आते थे, और जो मुंबई के लोग थे वो भी आकर इधर पे पानी का स्रोत यूज करते थे. तर मित्रांनो ह्या जागेबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देतो, जी तुम्ही पुस्तकामध्ये पण वाचली असेल, तुम्ही टी व्हीवर सुद्धा बघितली असेल, सोशल मीडियावर पण ही माहिती तुम्ही कोणी ना कोणीतरी बघितली असेल. मी तुम्हाला सांगतो ही माहिती याच्याबद्दल. बाणगंगा ह्याला का बोललं जातं, की गोष्ट अशी आहे की राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला जेव्हा निघाले तेव्हा सीतेला तहान लागलेली, आणि तेव्हा काय केलं, लक्ष्मणने इकडे बाण मारला. तेव्हा बाण मारल्याने इकडे पाण्याचं निर्माण इकडे झालं, त्या जागेतून पाणी निघालं आणि बाण मारलं, म्हणून ह्याला जागेला बाणगंगा म्हणून असं नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो इकडे आहे ना, ॲक्च्युली थोडं मेंटेनन्स कमी आहे ह्या जागेचं, थोडं ही जागा झाली पाहिजे. आणि भरपूर कमी लोक येतात ह्या जागेवर, भरपूर लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही माहिती. तर माझा व्हिडिओ हा नक्की शेअर करा मित्रांनो, जेणेकरून लोक येतील ह्या जागी. आणि काही मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या मूर्त्या. एक गणपतीची मूर्ती आहे, या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इकडे मित्रांनो. म्हणजे याच्यावरून कळतं की ही जागा किती जुनी आहे, भरपूर जुनी जागा आहे. मित्रांनो ह्या जागेबद्दल मी अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो की 1127 साली ह्या जागेचं निर्माण झालेलं होतं मित्रांनो. 1127 साली, इसवी सन 1127 म्हणजे किती, 1127 म्हणजे भरपूर. त्यावेळेस मी पण जन्माला आलेलो नव्हतो. तुम्ही जे व्हिडिओज बघता तुम्ही पण जन्माला नसेल आला, ऑफकोर्स नसेल आला, कारण ही भरपूर जुनी जागा आहे. 1127 साली ह्या जागेचं निर्माण झालेलं आहे मित्रांनो. आणि त्यावेळेस लक्ष्मण प्रभू म्हणून ते ठाण्याचे राजा होते, त्यावेळेस ठाण्याचे राजा होते, त्यांनी ह्या जागेचं निर्माण केलं.
ही जागा आहे ना भरपूर पवित्र मानली जाते. मुंबईमध्ये वाळकेश्वर या ठिकाणी बाणगंगा असं बोललं जातं. ह्या जागेला भरपूर पवित्र मानलं जातं. आणि जे माणूस मेल्यानंतर जे श्राद्ध होतं त्याचं श्राद्ध पण इकडे दान केलं जातं या पाण्यामध्ये. पितृपक्ष बोलतो आपण मराठीमध्ये. आणि मित्रांनो ही खूप शांततापूर्वक जागा आहे. आणि जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्यावर बसून तुम्ही इकडचं जो पीसफुल वातावरण आहे ना तुम्ही तो एन्जॉय करू शकता. मित्रांनो बाणगंगाच्या बाहेरच आहे ना हे एक वाळकेश्वरचं मंदिर आहे. एक मंदिर आहे, हे आता सध्या बंद आहे. बघा एक सुंदर मंदिर आहे वाळकेश्वरचं. त्या मंदिरामध्ये पण तुम्ही आवर्जून व्हिजिट मारा या मंदिरामध्ये. मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा कंटेंट आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा विषय आवडला असेल. कारण ही जागा भरपूर जुनी जागा आहे. नक्की या जागेवर व्हिजिट मारा. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जे पण चॅनलवर नवीन असेल प्लीज त्यांनी व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना कळेल की अशी पण जागा आपल्या मुंबईमध्ये आहे ती बघण्यासारखी आहे वाळकेश्वरमध्ये.